विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता 3 महिने उरलेत, पण माझा अभ्यास काही नाहीये. सेमिस्टरमध्ये मी एका मार्काचं सुद्धा लिहू शकलो नाही. कुठल्याही विषयाचा अभ्यास माझा परफेक्ट झालाच नाही. आणि आता मला प्रिलिमची खूप भीती वाटते. या टाइपमध्ये बसणारा तुम्ही स्टुडंट जर असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपली अवस्था काय माहितीये का? करायचंय अभ्यास. मी कुठं नाही म्हणतोय, मला करायचाय अभ्यास, पण होतच नाहीये. जरा सुरुवात केली ना डिमोटिवेट होतोय. माझं मन मला म्हणतंय, "तुला काही येत नाही, तू काय केलं नाही, 11वीत तू काय केलं नाहीस, 12वी तू वाया घालवलीस. आता कसं काय तुझ्याकडून होईल? तुझ्याकडून होऊच शकत नाही." आपलं मन आपल्याला डिमोटिवेट करतंय. मग आता या ठिकाणी काय करायचं? बरं, मी देखील याच अवस्थेतून गेलेलो होतो. पण शेवटचे जेव्हा 2 महिने उरले ना, तो अतिशय तणावाचे दिवस मला आज पण आठवतायत. आज पण. मी ट्युशनसाठी इतकी फी भरली होती, म्हणजे माझ्या वडिलांचा 8 महिन्याचा पगार, तेवढी त्या क्लासची फी होती. आम्ही भरली होती तिथं फी म्हणूया आपण. आणि एवढा भारीतला क्लास, मी काही अभ्यास केला नाही. घरी सांगू शकत नव्हतो, की मला जमेना झालंय आणि आता 2 महिने उरले. मग अशा वेळेस मी काय केलं? स्विच. क्लास बदलून टाकला. मी तुम्हाला सांगतो, मी घाबरत माझ्या वडिलांना विचारलं, की "मी गॅप घेऊ का? मला समजत नाहीये." मला वाटलं आता फटके बसतील. नाही, पप्पांनी सपोर्ट केला. उलटं म्हणले, "आपण दुसरा क्लास शोधू." म्हणजे मी तुम्हाला सांगतो दरवर्षी शेकडो मुलं ऑफलाईनमध्ये मला अशी जॉइन होतात, की त्यांची ऑलरेडी दुसरी अकॅडमी असते. तिथे लाखो रुपये भरलेले असतात. शेवटच्या 1-2 महिन्यासाठी माझ्याकडे येतात. म्हणजे जे माझ्या बाबतीत घडलं होतं, अजून देखील तेच घडतंय. बरं यातनं सुटका कशी काय? करायचंय काय? याचा प्लॅन मी तुम्हाला द्यायचा आहे. चला एक काम करा रे, लास्ट 3 मंथ्स स्ट्रॅटेजी YouTubeवर टाका. माझे पण 2-3 व्हिडिओ दिसतील तुम्हाला आणि ढीग लागला व्हिडिओचा. हां. पण ॲक्चुअली मी सुद्धा ना एक व्हिडिओ बघितला बरं का. नाव नाही सांगत सरांचं, पण छान होता व्हिडिओ. त्यांनी असा एक प्लॅन करून दिला होता, की या महिन्यामध्ये हे टॉपिक संपवा, पुढच्या महिन्यात ते टॉपिक संपवा. मग डिसेंबर, जानेवारी सगळं प्लॅन होता. अरे हा कुणासाठी आहे प्लॅन माहिती आहे का? ज्यांनी अभ्यास केलाय ना त्यांच्यासाठी आहे. पण तुम्ही काही केलंच नसेल, झिरो स्टडी असेल, पण बघा तुम्ही सिन्सिअर आहात. प्रॉब्लेम कुठे झालाय, की 10वी नंतरचा बदलच तुम्हाला ॲडजस्ट झालेला नाहीये. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो आता करायचंय कसं? सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे, की ही व्हॅल्यू तुम्हाला येते का? sin 60 ची व्हॅल्यू किती? ओके. नाही येत? नाही, मग इथून सुरुवात करा बरं का. मी तुम्हाला सांगतो sin 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. बरोबर ना? cos 60 ची व्हॅल्यू हाल्फ आहे. tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. बरं या व्हॅल्यूज तुम्हाला आल्या असतील, येतायत, तुम्हाला जमणार आहेत त्या व्हॅल्यू, तर लगेच तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन हा टाइप करायचा. आता हा कोणता टॉपिक आहे? हा जो टॉपिक आहे मॅथ्स 1 40 मार्काला, मॅथ्स 2 40 मार्काला. ओके. मॅथ्स 1 मध्ये 40 पैकी 10 मार्काला हा टॉपिक असतो. नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पण सर मी करू कसं काय? मी तुम्हाला सांगू का काय करू मी? बॅकलॉग एवढा आहे की समजत नाहीये. मग मी तुमच्यासाठी सांगतो लक्ष द्या. समजून घ्या. मी इथं काय करतोय, YouTube ओपन करणार आहे. बघा मी काय करतोय YouTube. आता इथे थोडंसं ब्राईटनेस थोडंसं हे होतं लक्षात घ्या, समजून घ्या थोडंसं बरं का. ऑब्व्हियसली YouTubeवर तुम्हाला न्यायचंय मला माझ्या चॅनलवर. ओके. YouTubeवर तुम्हाला न्यायचंय माझ्या चॅनलवर आणि माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला काय करायचंय, की तिथे जाऊन तुम्हाला प्लेलिस्ट शोधायची आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळ्यात छान अशा प्लेलिस्ट दिसतील. ओके. कोणत्या आहेत रे? डिफरन्शिएशनची ना सीरीज आपली सुरू आहे. नेम रिएक्शनची का थांबली सीरीज? कारण सेमिस्टर सुरू होती म्हणून थांबवलंय बरं का. पुन्हा ती रिस्टार्ट होणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल सीरीज पण कंटिन्यू होणार आहे. सगळ्या सीरीज असल्या कंटिन्यू होणार आहेत. पण इथं अतिशय इम्पोर्टंट सीरीज कोणती आहे? मी तुम्हाला दाखवायचं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. चला. आता हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ना, ओके ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणूया आपण. बघा मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. याचे 9 व्हिडिओ आहेत टोटल. 9. किती मिनिटाचे आहे? 9 मिनिटं 41 सेकंद, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 12 मिनिटं, 14 मिनिटं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का इथं काय लिहिलंय मी? साइन रूल. एका व्हिडिओत तुम्हाला सांगतो 14 मिनिटात साइन रूलचं प्रूफ आहे. त्याचे न्यूमेरिकल्स आहेत. मी तुम्हाला सांगतो असं प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेत आणि 9 व्हिडिओमध्ये हा टॉपिकच कव्हर झालाय रे. 9 व्हिडिओमध्ये हा टॉपिकच कव्हर झालेला आहे. बरं. मग अशा प्लेलिस्ट आपल्याला भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर आहेत. डिफरन्शिएशनची प्लेलिस्ट आहे का? आहे. इंटिग्रेशनची आहे का? आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. वेक्टर आहे. जे हायर वेटेजचे टॉपिक आहेत की. तुम्ही फक्त पहिला व्हिडिओ बघायचा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं.
तुमचा कॉन्फिडन्स मी परत मिळवून देईन. पण करायचंय का नाही तुम्हाला? करायचंय का नाही? करायचंय ना, मग हे करायचंच आहे लक्षात घ्या. बरं, मग मॅथ्सला आता सांगितलं तुम्हाला. प्लेलिस्टच. हो, तेच. मी तुम्हाला सांगू का? 9 व्हिडिओ बघायला सगळा टाईम काउंट केला तर 2 तास पण पुष्कळ झाले बघण्यासाठी. पण एका व्हिडिओला 2-2 तास लावा म्हणतो मी. हां. आणि एक शॉकिंग मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही ना पी-वाय-क्यू शोधा. हां, पी-वाय-क्यू बघा. परीक्षेत बोर्डला आलेले प्रश्न बघा. त्यातले 80% 90% प्रश्न तुम्हाला पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम दिसणार आहेत. म्हणजे पुस्तकात जे प्रॉब्लेम सोडवून दिलेत, तेच बोर्डच्या एक्झाममध्ये येतायत. तेच बोर्डच्या एक्झाममध्ये विचारले जातायत. मग आपण पहिला सॉल्व्हड प्रॉब्लेम तर करूया आपण. आणखीन शॉकिंग पुस्तकातले जे सॉल्व्हड प्रॉब्लेम आहेत, ते सीईटीत रिपीट होतायत. डिफरन्शिएशनच्या सीरीजमध्ये मी दाखवलंय. म्हणजे एक न्यूमेरिकल आहे एक्स इक्वल्स टू रूट ए रेज टू साइन इन्व्हर्स टी असं काहीतरी आहे बरं का. आणि वाय इक्वल्स टू रूट ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी आहे. आणि काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. 3 वेळा रिपीट झालंय. पुस्तकात सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे आणखीन. म्हणजे आता मॅथ्सची भीती थोडीफार कमी झाली? नाही झाली? थांबा मग अजून तुम्हाला सांगतो. एक काम करा, तुम्ही 2021 पासूनचे 2025 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर बघायचे. चॅलेंज हं. सगळे क्वेश्चन पेपर बघायचे आणि यात कुठल्याही पेपरमध्ये जावा तुम्हाला एकतर ई ऑफ एक्स आणि व्ही ऑफ एक्स अरे दिसणारच 100%. मग मॅथ्ससाठी आय-एम-पी क्वेशन्स आम्ही प्रोव्हाईड केलेत दरवर्षी, यावर्षी पण करणार आहेत. पण आपल्या चॅनलवर आहे ना ते सुद्धा. मग मला काय म्हणायचंय, की त्या 3 महिन्यात ना तुम्हाला शून्यातून अभ्यास करायचा आहे ना, तर पहिली गोष्ट म्हणजे की नाही मॅथ्सच्या बाबतीत बोललो मी, की तुम्हाला प्लेलिस्टच फॉलो करावी लागेल. त्यात डिटेल सगळं दिलंय. पण तुम्ही थेरम वगैरे करा बरं का. तुम्ही काय करा, थेरम वगैरे परफेक्ट करा हे लक्षात घ्या बरं का. बरं आता थेरम तुम्ही करणार सगळे व्यवस्थित. सगळे थेरम तुम्ही व्यवस्थित करणार. आता पुढे काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, की फिजिक्सला बिलकुल तणाव घेऊ नका. टॉपिक खूप अवघड आहेत. कसं करायचं? डेरिव्हेशन्स एका टॉपिकमध्ये इतके डेरिव्हेशन्स आहेत. काय केलं काय पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला क्लिअरली काय करायचंय? सुरुवात फिजिक्सची करत असताना ना डेफिनिशन पासून करायची आहे. हां, डेफिनिशन पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे लक्षात घ्या. बरं ही जी डेफिनिशन्स केल्यानंतर मी तुम्हाला कुठल्या कुठल्या डेफिनिशन्स करायच्या? फक्त पी-वाय-क्यूज. 9 पेपर आत्तापर्यंत जे झालेत ना, त्यातल्याच फक्त डेफिनिशन्स करायच्या आत्तापर्यंत आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स 3 डेफिनिशन केले आपण. तर त्या 3 डेफिनिशन केल्यानंतर तर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, तर त्याच्यावरचे डिस्टिंग्विशचे प्रश्न पण आलेत. डेफिनिशन मी ऑलरेडी केलेले आहेत. मग डिस्टिंग्विश पण जमणार मला. कॉन्फिडन्स येतोय. 10 ते 15 मार्काची आपली तयारी होऊन जाईल. तिथंच 10 ते 15 मार्काची आपली तयारी होऊन जाईल. जागेवर म्हणूया आपण. मग डेफिनिशन झालं, डिस्टिंग्विश झालं. त्याच्यानंतर लॉजचे प्रश्न करायचे आहेत. कुठले प्रश्न करायचे सांगा? लॉ. मी तुम्हाला सांगतो 6 ते 7 प्रश्न लॉज वरती असतात. आपल्या ह्याच्यामध्ये म्हणूया आपण. कुठे मी तुम्हाला सांगतो आपल्या पेपरमध्ये म्हणूया आपण. 6 ते 7 प्रश्न हे लॉज वरती असतात लक्षात घ्या. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो, की लॉज मध्ये करत असताना बघा, नुसतं स्टेटमेंट आपण करायचं नाहीये. न्यूमेरिकल पण करायचंय. मग आहे ना त्याची पण एक प्लेलिस्ट. त्याची सुद्धा प्लेलिस्ट आहे माझ्याकडे लक्षात घ्या बरं का. त्याची सुद्धा प्लेलिस्ट आहे. आणि त्या लॉच्या प्लेलिस्टमध्ये मी सगळे लॉ नुसते स्टेटमेंट नाही, मी प्रूफ पण दिलंय जिथं गरजेचं आहे तिथं म्हणूया आपण. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, कुठलंच तुम्हाला प्रश्न मग अवघड वाटणार नाही. अगदी सोप्या साध्या भाषेत मी एक्सप्लेन केलंय. मग डेफिनिशन झालं, डिस्टिंग्विश झाले, लॉ पण झाले. बरोबर आहे? मग किती मार्क पडतील? 50% 70 पैकी 30-35 मार्क इथंच क्लिअर होतायत. 30 मार्कचं पॉलिश देते ना आपल्याला. चांगला स्कोर झाला ना आपला. म्हणजे मॅथ्सच्या बाबतीत थेरम केले, ते प्लेलिस्ट केली, की ओके काम होणार आहे. फिजिक्समध्ये मी सांगतो तसं जायचंय तुम्हाला आणि कुठल्या डेफिनिशन्स इम्पोर्टंट आहेत मी विथ पेज नंबर टाकून व्हिडिओमध्ये दिलाय. शोधा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर. बरं आता केमिस्ट्रीचं काय? तर सांगू का? आपली वायवा सीरीज माहिती आहे. 4च व्हिडिओ झालेत मला माहिती आहे. सेमेस्टरमुळे ती पण सीरीज थोडीशी कमी झाली लक्षात घ्या. पण नंतर त्याच्यावर डेली लेक्चर्स तुमचे अपलोड करून तुम्हाला मिळतील बरं का. न्यूमेरिकल, आयोनिक असेल, त्याचे न्यूमेरिकल, थर्मोचे न्यूमेरिकल, सगळ्या न्यूमेरिकलचे व्हिडिओ YouTubeवर आहेत. विथ लॉग कॅल्क्युलेशन, विथ लॉग कॅल्क्युलेशन. तर मी तुम्हाला सांगतो, की शेवटचे जे 3 महिने आहेत, मी तुम्हाला सांगतो, लास्ट जे 3 मंथ आहेत ना, ह्यात चमत्कार होऊ शकतो लक्षात घ्या. सगळा गेलेला कॉन्फिडन्स आपल्याला परत मिळू शकतो. जर आपण ठरवलं तर बरं का. आणि जर इथं आपण डिमोटिव्हेट झालो तर संपलं. संपलं. मग बोर्डचा पेपर पण अवघड जाईल, सीईटी पण अवघड जाणार आणि डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, तणाव सगळं आहेच मग.
तो आपल्या 5वीला पुजल्यासारखं आहे म्हणूया आपण. नकोय मला हे सगळं, मला चेंज हवाय, मला जमतंय सगळं, मी करून दाखवणार आहे. काही अवघड नाहीये माझ्यासाठी, काहीही अवघड नाही, मी करू शकतोय. फक्त गाईडन्सची गरज आहे. अरे, योग्य गाईडन्स मिळालं की चमत्कार होतोय. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट बरं का, सगळ्यात इम्पोर्टंट की सी जाऊ दे हो. बोर्डच्या एक्झाममध्ये कुठल्या लेव्हलचे प्रश्न येतात? मी तुम्हाला एक प्रश्न दिला ना, तुम्हाला शॉक बसेल. इंटिग्रेशनचा देणार आहे प्रश्न. त्यांनी विचारला e-x काय सांगा फॉर्म्युला? काय? एका स्टेपचं न्यूमेरिकल आहे. e-x इंटिग्रेशन, e-x प्लस c 1 मार्काला विचारलाय हा प्रश्न. बरं. अप्पर लिमिट, लोअर लिमिट देतील. मग पहिल्यांदा डेफिनेट देतील. मग अपर लिमिट पुट करा मायनस लोअर लिमिट तरी संपलं. काही अवघड नाहीये. म्हणजे इथं ना मनात भीती आहे, फोबिया आहे थोडासा, की मला नाही जमणार. अरे मला पण मी माझंच उदाहरण नेहमी देतोय. मला पण तसंच वाटायचं. पण नाही. शेवटचे 2 महिने मगाशी बोललो ना तुम्हाला मी, की माझ्या वडिलांनी दिली परमिशन. 2च महिन्यात त्या सरांनी दिवसभर क्लासेस घेतले आणि निदान मला 68% 12वीला मिळाले. जिथं मला 35 ची पण भीती वाटत होती. त्यात अल्मोस्ट डबल स्कोर केला मी. केला का नाही डबल स्कोर? पण सांगतो तुम्हाला मी काय माझ्या चुका झाल्या, काय झाल्या तुमच्या सगळ्यांशी मी शेअर करतोय. एकच गोष्ट, की तुमच्याकडे आता YouTube आहे. हो, YouTube आहे. तुमच्याकडे सह्याद्री ट्युटोरियल सारखं चांगलं चॅनल आहे. जिथं विथ झिरो टाईमपास मी तुम्हाला शिकवतोय लक्षात घ्या. पण तुमच्याकडे वेळ नाहीये 9 मिनिटं 10 मिनिटाचा एक-एक व्हिडिओ बघण्यासाठी. बरं त्याची स्ट्रॅटेजी काय असणार तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, की तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत. मी त्या व्हिडिओमध्ये जे पॉइंट शिकवलेत, आता मॅथ्सचा विचार करूया. मी त्या व्हिडिओमध्ये जे पॉइंट शिकवलेत ना, तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या, की पुस्तकात लगेच तो पॉइंट शोधायचा आहे. लगेच बघायच्या पुस्तकात त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स कुठले आहेत ते. आणि लगेच तुम्हाला वाय लर्न ॲप्लिकेशन ओपन करायचंय. हे लॉटरी आहे वाय लर्न म्हणजे. बघा डिफरन्शिएशन पहिला आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दुसरा, तिसरा असेल टॉपिक पेपर 1 मध्ये. तुम्ही काय करा, की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढा. त्यातलं पहिलं न्यूमेरिकल बघा परीक्षेत आलेलं. पुस्तकात शोधा तो टाइप. पुस्तकात सॉल्व्ह प्रॉब्लेम सापडेल तुम्हाला. आम्ही बघितलंय आज मी शिकवलंय मुलांना लक्षात घ्या. आणि माझ्या तीच गोष्ट लक्षात आली, की टेक्स्टबुक आणि टेक्स्टबुक. टेक्स्टबुक परफेक्ट करा. सीईटीला अरे बोर्डला तर चांगले मार्क पडणारच. पैकीच्या पैकी पडणार. पडलेत आपल्या क्लासमधल्या मुलांना. पैकीच्या पैकी मार्क आहेत मॅथ्समध्ये. बरीचशी मुलं विचारतात, "सर तुम्ही स्टेप मधल्या गाळताय किंवा तुम्ही पुढची स्टेप करायला सांगताय." अरे मिळणार रे मार्क, मिळणार. तुम्ही योग्य कुठल्याही मेथडनं सोडलं, की मार्क तुम्हाला मिळतात हे लक्षात घ्या. मग लास्ट 3 मंथ स्ट्रॅटेजी मध्ये काय आहे, की कुठलंही मी तुम्हाला सांगतो, मी आता तुम्हाला लास्ट 3 मंथ स्ट्रॅटेजी व्यवस्थित लिहून दाखवणार आहे, लक्ष द्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की मॅथ्समध्ये पहिली स्टेप तुम्हाला माझं व्हिडिओ लेक्चर बघायचंय. व्हिडिओ लेक्चरमध्ये जी कन्सेप्ट शिकवली ती टेक्स्टबुकमध्ये कुठे आहे ते ओपन करायचंय. टेक्स्टबुक मधले तुम्हाला सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे आहेत. सॉल्व्ह प्रॉब्लेम नंतर तुम्हाला एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम करायचे आहेत. हे झालं मॅथ्सच्या बाबतीत. ओके. आता केमच्या बाबतीत लक्षात घ्या. पुन्हा तेच YouTubeवरचे माझे व्हिडिओ लेक्चर बघितलं की सगळंच तिथं क्लिअर होतंय. कारण मी सगळे न्यूमेरिकल्स वगैरे घेतलेले आहेत. सगळे फ्री लेक्चर्स आहेत तुम्हाला लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर फिजिक्सच्या बाबतीत मात्र मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला थोडंसं लॉ, डेफिनिशन, डिस्टिंग्विश, डायग्राम हे असले प्रश्न करावे लागतील. डायग्राम सुद्धा आयएमपी ठरलेत. परफेक्टली ब्लॅक बॉडीचीच डायग्राम येते. वॅन डी ग्राफ जनरेटर येतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम येते. ऑसिलेशनमध्ये असे असे बघा एनर्जीचे ग्राफ आहेत बघा. तीच डायग्राम विचारली जाते. ठरलेले डायग्राम आहेत लक्षात घ्या. सगळं ठरलेलं आहे. आणि ते सांगायला मी आहे ना तुम्हाला. मग तुम्ही कुठला विचार करताय? तणाव सोडून द्या. आज हा व्हिडिओ बघायला घेतलाय ना, तुम्हाला सांगतो पुढच्या 3 तासात ट्रिगो फंक्शनचे 9 व्हिडिओ फिनिश करा. म्हणजे साइन रूलचं प्रूफ आहे, कोसाइन रूलचं प्रूफ आहे लक्षात घ्या. त्यात सगळे हाल्फ अँगल फॉर्म्युले आहेत, त्यात प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशनचे सगळं डिटेल 10-10 मिनिटात कव्हर केलंय. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.